संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत। या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जात आहे। अशातच शिंदेंच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेंबीनाका परिसरात वाल्मिक कराडचा पुतळा दहन केला आहे। क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असू तर ही सत्ता काही कामाची नाही। भर चौकात त्याला फाशी द्यायला हवी। ज्या पद्धतीने नियतीला लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे, लघुशंका केलेली आहे, त्याचा तो पार्टच कापून टाकायचा हवा असे यावेळी खासदार नरेश मस्के म्हणाले आहेत। यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माजी महापौर अशोक वैती, माजी महापौर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, मनोज शिंदे, एकनाथ भोईर, पवन कदम, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओवळेकर तसेच सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक, शिवसैनिक आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही, त्या माणसाला सत्तेमध्ये म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाहीये। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू दे आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे, मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे। माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही। सर पण इकडे कालच फोटो व्हायरल झालेले आहेत, सगळ्या जे काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच कुठेतरी आक्रमकता जी आहे ती बघा, ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही। कित्येक अँकर, कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत, मी सुद्धा आज सकाळी ते जे सर्व पाहिलं, माझ्याही डोळ्यातनं अश्रू आलं, प्रत्येक माणसाच्या डोळ्यातनं अश्रू आला। हे हिंदुस्थानातील संपूर्ण जनता ते सर्व दृश्य पाहून रडलेली आहे, डोळ्यातनं पाणी आलेलं आहे। अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण एक या राज्याचे नागरिक, देशाचे नागरिक म्हणून आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे। त्यांच्यावरती तशाच पद्धतीने, क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे। वैद्यकीय कारण सांगून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी एकंदरीत पाहता आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा का अशी देखील हा आता हे बघा, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, तो विषय वेगळा आहे। या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो असेल, या हत्येमध्ये जो दोषी असेल, त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल, त्याला गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्याच्यावरती कारवाई करणार। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात आज ठाण्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला होता। सकल मराठा समाज बांधवांनी यावेळी आंदोलन करत अबू आझमी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला। आंदोलनादरम्यान आझमींच्या फोटोला पायदळी तुडवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला। यावेळी धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी सकल मराठा ठाणे जिल्हा समन्वयक रमेश आमरे व मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। जे काल अबू आझमी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे, ही पियावा आहे। याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ अटक झाली पाहिजे। म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय। ही जी पियावा ही इथे थांबली नाही, यांना जर का एवढा बुळका असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं, त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन, त्यांचा देश आहे ना ते जाऊन राहावं त्यांनी, इथं त्यांचं काही काम नाही आहे। ही अशी खूप पियावा आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे।
मी तर म्हणतो ती औरंगाची जी समाधी आहे ती उकडून फेकली पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. आज तुम्ही बघा संभाजी महाराजांचा जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात. आता फक्त एवढं थोडंसं दाखवलं आहे, पूर्ण दाखवलं असतं पूर्ण आपलं हिंदुस्थान पेटलं असतं. ही औरंगाची अवलाद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून करतायत. माजी प्रशासन आणि तो पहिला देशद्रोही आहे. त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला अरेस्ट नाही केला. तो बॉम्ब ब्लास्टचा आरोपी आहे. तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस, तेव्हा तो बॉम्ब ब्लास्टमध्येही आहे अबू आझमी. तेव्हा काँग्रेसच्या सरकारने त्याला त्या केसमध्ये घेतला नाही. माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ ती केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्टमधून त्याला घ्या. तर औरंगजेबान संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचप्रमाणे प्रशांत कोरटकर या देखील प्रकरणाचा आपण निषेध या ठिकाणी नोंदवला. आम्ही जाहीर निषेध करतो. दोघांनीही जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे आणि हे मुद्दाम आणि जाणून बुजून स्वतःला श्रेय भेटवून हे वक्तव्य करत असतात. पण ह्याच्या पुढे आम्ही त्यांचं कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही. सरकारने जर का ॲक्शन नाही घेतली तर सकल मराठा समाज हे त्याच्या माध्यमातून ॲक्शन घेतील. मुंडेंचा तर आम्ही जाहीर निषेध करतो. आका बाका काही नाही, तो सह आरोपी त्याला केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, आता छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आला आहे. त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्खल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे. पण ही गोष्ट साध्या अबू आझमीला माहिती पडावी नसावी का? अबू आझमी कोण आहात तुम्ही? आज तुम्ही जे काय हे राज्य करताय, मुंबई जी आहे ना, ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता. हा कदाचित अबू आझमींना माहिती नसेल, कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं. राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा, तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केसमध्ये असलेली गाडी, एवढी आलिशान गाडी वापरत आहेत. मला हे समजत नाही की त्यांच्याकडे ही गाडी आली कुठून, त्यांनी ही गाडी घेतली कशी. आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा. माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का? तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं, नाही तर येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या टरबुजातला लिहिला जाईल असं मला वाटतंय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल, परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते. मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे. रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकतेच एका महिलेने 3 बाळांना जन्म दिला आहे. आई आणि तिन्ही बाळं सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले. ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतिगृह आणि बाळासाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत. प्रसूतिगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेने 3 बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली. मुंब्र्यात राहणारी 20 वर्षीय महिला 18 फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहात ॲडमिट झाली होती. सिझरिंगनंतर त्या महिलेने 3 बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये 2 मुलं 1 मुलगी आहे. बाळांची प्रकृती उत्तम असून पहिले बाळ 1 किलो 600 ग्रॅम, तर दुसरे बाळ 1 किलो 800 ग्रॅम, तर तिसरे बाळ 1 किलो 500 ग्रॅम वजनाचे आहे. त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे. रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आले. प्रसूतीच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर प्रकाश बोरुळकर, डॉक्टर राहुल गुरव, डॉक्टर सिद्धार्थ शहा,
SNCU परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. याविषयी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली. आता तिने काही प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये 3 बाळ आहेत. 3 बाळ आहेत, तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिझर करणं अनिवार्य होतं. तिला कळलं कुठून की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट केली जाते, ते चांगले डॉक्टर आहेत आणि व्यवस्था पण चांगली केली जाते. बाळासाठी यासाठी चांगलं हॉस्पिटल. ती आली आपल्याकडे. आमची एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही, गायनोकॉलॉजिस्ट जे ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत, ओटीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत, नर्सेस वगैरे, माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनवून ह्या लोकांनी तिचं सक्सेसफुली 18 फेब्रुवारीला सिझर केलं. त्यातलं एक्झॅक्टली 3 बाळ जन्माला आले. त्याच्यामध्ये 1 मुलगा, 2 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आली. सिक्वेन्स वाईज पहिला मुलगा आला, मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला. तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिझेरियन सेक्शन करण्यात आलं. बाळांचं वजन हा कमी होता, त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते तिथे बालरोगतज्ञ अवेलेबल होते, त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं, ज्याला NICU आपण सांगतो. आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसनी, डॉक्टरनी ते 3 बाळं अतिशय छान झाले. त्यांना फीडिंग वगैरे चालू केलं, त्याची ग्रोथ चांगली झाली. त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे, ती पण प्रायमी आहे, पहिलाच बाळ आहे, बाळंतपणाचं पहिली खेप आहे. मग ते 3 बाळाची काळजी कशी केली यासाठी मग ते मदरला ट्रेनिंग देणार, तिला फीड बाळाला कसं द्यायचं, दूध कसं पाजायचं, बाकी काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिला एक कॉन्फिडन्स आला. आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो. खरोखर नातेवाईकांना धन्यवाद मानले आम्ही. सगळ्या डॉक्टरचे आमच्याकडे जे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर्स असतील, बालरोगतज्ञ डॉक्टर आहे, आमच्याकडे लेबर रूम वार्डचे जे सिस्टर्स असतील, ओटीच्या जे सिस्टर्स आहेत, आमच्याकडे NICUच्या जे सिस्टर आहेत, त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. आणि क्लास 4 मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर, ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं आणि खरोखर आज ते 3 बाळांना डिस्चार्ज करायचा एक वेगळा आनंद झाला आम्हाला. मी या टीमला धन्यवाद देतो. आमची टीम सिव्हिलची खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करतं. हे माझा अनुभव आतापर्यंत आहे. परंतु असं आगळं वेगळं करणं आणि हे 3 बाळं घरी जाणं व्यवस्थित होऊन त्यासाठी प्रमुखचा आनंद दुसरा काही असू शकत नाही. नातेवाईक आम्हाला धन्यवाद दिले. मी खरोखर आमची सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरोखर प्राऊड फील करतो की आमच्याकडे अशी टीम आहे आणि एवढी सुंदर काम करते. त्यामुळे असंच काम अहोरात्र होत राहो आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या. जवळ जिथे असाल तिकडे सरकारी रुग्णालय की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करतो आणि आपण काचेच्या पेटीतही बाळा ठेवायची व्यवस्था करतो. चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला ह्याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करतात, ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो आणि आज आनंद तो खरंच आम्हाला तो मिळाला.